मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीनं 20 वर्षीय युवकांवर सत्तूरनं जीवघेणा हल्ला केल्याची घटना 7 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला, परंतु प्रकरण गंभीर असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात कुचराई केल्याचा आरोप करून रामटेक येथील महिला पुरुषांनी 11 फेब्रुवारी रोजी धडक दिली। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून गावातील कार्तिक बोरकर यांना आर्यन श्रीवास याला पाहून घेण्याची धमकी दिली। घरी गेल्यावर कार्तिक व त्याचा अल्पवयीन चुलत भाऊ याने संगनमत करून दुसऱ्या दिवशी कार्तिक याच्या सांगण्यावरून 7 फेब्रुवारी रोजी आर्यन प्रवीण श्रीवास याच्यावर कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावानं सत्तूरनं हल्ला चढवून त्याच्या मांडीवर आणि मानेवर सपासप वार केले। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झालाय। त्याला तत्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती नाजूक असल्यानं त्याला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन या प्रकरणात आरोपी असणाऱ्या लोकांवर चांगल्या तऱ्हेची कारवाई झाली पाहिजे, संपूर्ण कारवाई झाली पाहिजे। भारतीय घटनेनुसार हे ज्या कलमी बसतील ती कलम याच्यावर लादल्या गेली पाहिजे, त्या तऱ्हेनं याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही आलो। मी माझ्या मुलासाठी इथे न्याय मागण्यास आम्ही सगळे गावकरी इथे आम्ही माझ्या मुलावर जो जीवघेणा हल्ला केला आहे तन्मय सचिन बोरकर यांच्या मुलाने, त्याच्यासाठी आम्ही न्याय मागायला इथे आलो आहोत। पण आमच्या मुलावर इतका जीवघेणा हल्ला असूनही माझ्या मुलाचे एवढं जीव घेण्यासारखा हल्ला करूनही यांनी काहीच कारवाई केली नाही अजूनही, आणि तो आरोपी गावात दोन्ही आरोपी गावात फिरत आहे। आणि जो त्यांनी गुन्हा केला त्या गुन्ह्याच्या हिशोबाने 307च्या वर कलम लागायला पाहिजे नव्हतं, यांनी 324च कलम लावली। यात पोलिसांची कारवाई संशयास्पद। याच्यानंतर कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय करता? यानंतर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमरण उपोषणाला बसू। मी माझ्या नातवावर हमला केला त्या मुलांनी, त्याला माहीत पडलं, तसंच रात्री 11:30 वाजता हिरवीन दवाखान्यात पोहोचली मी, किंवा असं खेळासाठी असं झगडा झाला म्हणून एवढं माहीत झालं। मी त्याला भेटायला आले। तुमची यापुढची भूमिका हेच आहे का तो आरोपी अटक झाला पाहिजे आणि तो त्या गावात राहिला नाही पाहिजे, बस एवढी भूमिका आहे आमची। त्या गावात तो नकोच। आणि जर यांनी कारवाई केली नाही केली तर आम्ही त्याचं घर पूर्ण पेटून टाकीन। मी एकटीच नाही, कोणी असलं तरी मी एकटी पेटवी, पण याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या नातवाला। काही अशी घटना त्या गावात रामटेकात घडलीच नाही पाहिजे आणि कोणी असं बोट बी नाही दाखवलं पाहिजे। घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई ज्योती श्रीवास यांनी माना पोलिसात 8 फेब्रुवारी रोजी रितसर तक्रार दाखल केली आहे। गंभीर घटनांना घडली असताना माना पोलिसांनी 324 ऐवजी 307 सारखा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, असं नागरिकांचं म्हणणं आहे। यासाठी रामटेक येथील पोलीस पाटील कोकिळा ठाकरे, सरपंच रुपाली ठाकरे, उपसरपंच प्रमोद सत्ताळ, महादेव किर्दळ यांच्यासह रामटेक येथील 80 ते 90 लोकांनी धडक देऊन गुन्ह्यांचे कलम वाढवण्याची मागणी केली आहे। आर्यन श्रीवास याची प्रकृती चिंताजनक असून तो अमरावती येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।